महाबोधी महाविहार मुक्तीसाठी लाखो बौद्ध अनुयायी उत्तरे रस्त्यावर। बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, तेथील कलम 1949 रद्द करण्यात यावे या मागणीसाठी बौद्ध भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली विराट मुक्ती आंदोलन मोर्चा काढण्यात आला असून सदर मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर भिक्खू संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान नांदेड येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। हा मोर्चा आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता। बिहार सरकारने टेम्पल ऍक्ट 1949 हा कायदा रद्द करून बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी मंगळवार दिनांक 25 मार्च रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर तळपत्या उन्हात लाखो बौद्ध अनुयायी रस्त्यावर उतरले होते। यावेळी बौद्ध भिक्खू आणि शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत बिहार राज्य सरकारला निवेदन देण्यात आले। भारताचा महान राजा सम्राट अशोक यांनी भगवान बुद्ध यांच्या विचाराचा प्रचार व्हावा यासाठी बिहार येथे गया जिल्ह्यात भगवान गौतम बुद्धाचा महाबोधी महाविहारची स्थापना केली होती। मात्र बिहार सरकारने कलम 1949 मध्ये बौद्ध गया मंदिर व्यवस्थित नियंत्रणासाठी बुद्धगया टेम्पल ऍक्ट तयार केला। त्यामुळे विहाराचे व्यवस्थापन अन्य समुदायाकडे गेले आणि ज्याप्रमाणे चर्च, गुरुद्वारा, मंदिर यांचे त्या समुदायाकडून व्यवस्थापन केले जाते त्याच पद्धतीने महाबोधी विहाराची संपूर्ण प्रशासकीय ताबा बौद्ध समुदायाकडे द्यावा व 1949 चा कायदा त्वरित रद्द करावा। या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरू झाले आहे। नांदेड येथे मंगळवारी दुपार 1:30 वाजताच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर महामोर्चाला सुरुवात झाली। मोर्चासमोर भिक्खू संघाचे सर्व सदस्य त्यानंतर विविध पक्षाचे व संघटनेचे सर्व पदाधिकारी महिला सहभागी झाल्या होत्या। मोर्चात सहभागी झाल्यास सर्व बौद्ध बांधवांनी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती। या मोर्चामध्ये बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझर तर्फे मोफत पाणी बॉटल वाटप करण्यात आले। तसेच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने फळे व पाणी वाटप करण्यात आले। कला मंदिर समोर भव्य मंडप टाकून पत्रकार बांधवांनी मोर्चात सहभागी झालेल्या बौद्ध बांधवांना थंड पाणी वाटप केले। भिक्खू संघाच्या सर्व सदस्याच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा VIP रोड मार्ग महात्मा फुले यांच्या पुतळा मार्ग ITI येथे दाखल झाला। त्यानंतर हा मोर्चा शिवाजीनगर, कला मंदिर, शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला। सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी उपस्थित सर्व बौद्ध बांधवांनी भिक्खू संघाच्या सदस्यांनी मार्गदर्शन केले। यावेळी बौद्ध समाज, सर्व राजकीय पक्ष, संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। शेवटी कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला। केंद्र सरकार मुर्दाबाद, 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 केंद्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। और जोर से बोल, बिहार सरकार पर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। जोर से बोल, बिहार सरकार पर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। जोर से बोल, बिहार सरकार पर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। इतनी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। 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 इतनी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। इतनी सरकार होश में आओ, होश में तुझको आना पड़ेगा, आना पड़ेगा, आना पड़ेगा। होश में तुझको आना पड़ेगा, आना पड़ेगा, आना पड़ेगा। जोर से बोल, बिहार सरकार पर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। जोर से बोल, बिहार सरकार पर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। जोर से बोल, इतनी सरकार पर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। जोर से बोल, इतनी सरकार पर हल्ला बोल। महाबोधी महाविहार देना पड़ेगा और होश में तुझको आना पड़ेगा।
महाविहाराचं हे जे आंदोलन आहे, मुक्तीचं जे आंदोलन आहे, ते आंदोलन फार पुरातन आहे. 1891 साली सर्वात पहिल्यांदा अनागरिक धर्मपालांनी ह्या आंदोलनाची सुरुवात केली आहे. 1880 साली महाबोधी महाविहाराचं उत्खनन झालं, 1880 साली. आणि त्याच्यानंतर सर्वप्रथम बौद्ध अनुयायी म्हणून अनागरिक धर्मपाल जे श्रीलंकेचे आहेत ते तिथे आले आणि त्यांनी सर्वात पहिल्यांदा ते आंदोलन सुरू केलं की महाबोधी महाविहाराचं प्रबंधन बौद्धांच्या हातात असावं. परंतु तेव्हापासून आत्तापर्यंत बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी महाविहाराचं प्रबंधन दिलेलं नाही आणि त्यामुळे संपूर्ण देशभरात आणि संपूर्ण जगभरात अनागरिक धर्मपालांनी जे आहे ते त्यावेळेला सुद्धा आंदोलन चालवलं आणि 1933 पर्यंत ते जिवंत होते, तोपर्यंत त्यांनी ते आंदोलन लढले. त्यानंतर मात्र ते आंदोलन स्टॉप झालं, बंद झालं. पुढे 1992 साली भंते सुरेई ससाई जे नागपूरला असतात त्यांनी ते आंदोलन पुन्हा सुरुवात केलं आणि ते एवढं जोरदार ते आंदोलन झालं की संपूर्ण देशभरातून लाखो लोक बुद्धगयाला आणि दिल्लीला जात होते. जंतर मंतरवर जवळपास 42 दिवसाचे धरणे त्या ठिकाणी सुरेई ससाईंनी केलेले आहे. 18 दिवसाचे त्यांनी सतत आमरण उपोषण तिथे केलेलं आहे, तरीही या सरकारला जाग आली नाही. 1996 साली पहिल्यांदा एक थोडासा बदल झाला आणि त्या आंदोलनाचा परिणाम असावा कदाचित 4 बौद्ध भिक्षू समितीमध्ये घेण्यात आले. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे जे गुरु होते चंद्रमणी महास्तवीर, त्यांचे एक शिष्य भिक्षू ज्ञानेश्वर महास्तवीर, एक आग्र्याचे भिक्षू आनंद महास्तवीर, भंते सुरेई ससाई आणि एक भिक्षू प्रज्ञाशील थेर, या 4 भिक्षूंना घेण्यात आलं. आणि पहिल्यांदा 1952च्या पूर्वी चंद्रमणी महास्तवीर भिक्षू हे तिथे होते आणि त्यानंतर 1952 ते 1996 पर्यंत कोणीही भिक्षू महाबोधी महाविहारामध्ये अध्यक्ष नव्हते किंवा सचिव नव्हते. एवढा प्रचंड अन्याय होता. पहिल्यांदा त्यांनी 1996च्या समितीमध्ये भिक्षू प्रज्ञाशील यांना घेतलं, परंतु त्यांनाही त्यांनी पूर्ण वेळपर्यंत राहू दिलं नाही. अन्यायाची एक मर्यादा असते आणि तो अन्याय महाबोधी महाविहारावरचा एवढा प्रचंड आहे की तुम्हाला लक्षात आणून देतो, 2000 सालच्या समितीमध्ये सचिव म्हणून ज्यांची नेमणूक केली बिहार सरकारने, त्या काळामधले लालू प्रसाद यादवची पत्नी राबडी देवी मुख्यमंत्री असताना एक कालीचरण सिंग यादव असं एका गृहस्थाचं नाव आहे ज्याच्यावर 7 खुनांचे आरोप होते आणि त्या व्यक्तीला महाबोधी महाविहाराचा सचिव करण्यात आला. जिथून संपूर्ण जगाला शांततेचा संदेश मिळाला, तिथे गुंडागर्दी करणारा माणूस सचिव म्हणून बसवण्यात आला आणि हा प्रचंड जातीवाद हा बिहार सरकारने केला. हे बिहार सरकारच्या ताब्यात आहे. आता एक मुख्य कारण मी आपल्याला लक्षात आणून देतो की बिहार सरकारला त्या महाबोधी महाविहाराच्या अनुषंगाने कोट्यावधी नाही अरबो रुपयाचा पैसा मिळतो. एक मिनिट थांबून तुम्हाला मी एक प्रश्न करतो. पूर्ण देशभरात हे आंदोलन जिल्हा लेवलवर आतापर्यंत चालत आहे. आता संपूर्ण जिल्ह्यातील बौद्ध भिक्षू आणि अखिल भारतीय भिक्खू संघ आहे आमचा, तो भिक्खू संघाची जी कोअर कमिटी आहे त्या कमिटीने एक निर्णय घेतला आहे. त्या आंदोलनाची दिशा आता यापुढे ठरवण्यात येणार आहे आणि संपूर्ण देशभरातलं आंदोलन एकाच वेळेला बिहारवर म्हणजे पाटण्यावर बिहार विधिमंडळावर आम्ही मोर्चाच्या रूपामध्ये घेऊन जाणार आहोत. मी स्वतः माझ्या वतीने पूर्वी पण मी जाहीर केलेलं होतं की आम्ही सर्व इथपर्यंत आता तयार झालेलो आहोत की या मागणीसाठी आम्हाला आमचा बळी देण्याची गरज पडली तरी आम्ही सज्ज आहोत. कोणत्याही क्षणाला आम्ही त्यासाठी तयार आहोत. फक्त शासनाच्या विरोधात आमचा हा लढा आहे आणि देशभर जोपर्यंत आता हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिलं जात नाही तोपर्यंत हा लढा याच प्रमाणे याच गतीने यापेक्षा अधिक गतीने हा तीव्रपणे लढला जाणार आहे आणि तो लढला जाणार आहे. महाबोधी महाविहाराचा देशभर लढा लढला जाणार आहे. आपण सर्वांनी बौद्ध समाजावर अन्याय करणार आहे. 1949च्या ऍक्टनुसार जे बौद्धांचं विश्वभरातल्या बौद्ध भिक्खू भिक्खुनी बौद्ध उपासक उपासिकांचं श्रद्धेचं ठिकाण असलेलं महाबोधी महाविहार, जिथं तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, ते श्रद्धेचं ठिकाण हे बौद्धांचं असून सुद्धा बौद्धांच्या त्या ऍक्टनुसार ताब्यात नाही. त्या ठिकाणावर 4 हिंदू 4 बौद्ध आणि तिथं जाणारा जो कलेक्टर आहे 1949च्या ऍक्टनुसार तो पदसिद्ध अध्यक्ष असला पाहिजे आणि तो हिंदू असला पाहिजे. त्यामुळे त्या ठिकाणावर बौद्धांच्या बाबतीमध्ये होणारा हा ऍक्ट आहे. त्यामुळं तो ऍक्ट 1949चा त्वरित रद्द करावा. महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, याच्यासाठी या महामोर्चाचं आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आंबेडकरी चळवळीतील नेते आणि समस्त बौद्ध समाजाच्या वतीने या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. म्हणतेजी आपल्या एका हटेवर, आपल्या एका बैठकीवर, आपल्या एका कॉलवर पूर्ण आंबेडकरी समाज या तप्त उन्हामध्ये नांदेड शहरामध्ये जमला आणि एक
इथल्या प्रशासनाला, राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत याचा आवाज गेलेला आहे. यानंतरची नीती आपल्या एक विश्वामध्ये एक मोठं संघटन आहे बनतेजीचं. जर याच्यानंतरही जर लढाला जर आपल्याला यश मिळालं नाही किंवा बिहार सरकार आणि केंद्र सरकारने याची दखल घेतली नाही तर आपला लढा सुनियोजितपणे भविष्यातला कसा असेल? मी पहिली गोष्ट एका प्रश्नाचं आपल्याला उत्तर देतो की हे माझा एकट्याचा आवाज नाहीये, हे समस्त भिक्खू संघाचा आवाज आहे, हे भारतीय बौद्ध महासभेचा आवाज आहे, हे समता सैनिक दलाचा आवाज आहे, आमच्या समस्त आंबेडकरी समाजातील नेत्यांचा आणि समस्त बौद्ध समाजांचा हा आवाज आहे. त्याच्यामुळं वैयक्तिक माझा आवाज नाही, हा सांघिक विचार केला आम्ही. आणि महाबोधी महाविहार हे आमच्या आस्थेचं ठिकाण आहे. खरं तर ते इतर सर्व धर्मीयांचे ठिकाणं, श्रद्धेचे ठिकाणं प्रत्येक आपल्या आपल्या ताब्यामध्ये आहेत, पण बौद्धांचं असून सुद्धा बौद्धांच्या ते ताब्यामध्ये नाही. तर ते बौद्धांच्या ताब्यात यावं याच्यासाठी आम्ही पुढची जी रणनीती आहे की आम्ही सांघिक निर्णय, सांघिक विचार घेऊनच पुढचे पावलं आम्ही उचलू आणि महाबोधी महाविहार हे ताब्यात घेण्यासाठी आमचे पुढचे प्रयत्न राहतात. महाबोधी महाविहार या महाविहाराचं व्यवस्थापन संपूर्णपणे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावं आणि बुद्ध विहार टेम्पल ॲक्ट 1949 तत्काळ रद्द करून नवीन कायद्याद्वारे ते पूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी आज नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आणि अभूतपूर्व असा मोर्चा यशस्वी झालेला आहे. या मोर्चाने केंद्र सरकार आणि बिहार सरकार यांचे निश्चित डोळे खाडकन उघडले असतील अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आणि सरकारने जसं रामभूमी मुक्त केली आणि तेथील हिंदूंच्या ताब्यात ती दिली, त्याप्रमाणे महाविहार टेम्पल जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात ताबडतोब द्यावं. अन्यथा देशातील संपूर्ण बौद्ध समाज मोदी सरकारला आणि बिहारच्या सरकारला चेरीस आणेल एवढाच इशारा या निमित्ताने मी आपल्याला. मी सुखदेव चिखलीकर. बौद्धगया येथे बौद्ध भिक्षूंवर अनेक अन्याय अत्याचार होत आहेत. येथील जे भटोडे आहेत ते बौद्ध भिक्षूंना मारत आहेत, त्यांचे चिवर ओढत आहेत, त्यांना विविध प्रकारच्या यातना देत आहेत. ते बौद्ध भिक्षूंची मागणी अशी आहे की बौद्धगया येथील जे महाबोधी विहार आहे ते मुक्त करा, ब्राह्मणाच्या तावडीतून ते विहार सोडवा. म्हणून 1 ते 1.5 महिन्यापासून संबंध बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आणि त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नांदेडमध्ये आज बौद्धांचा महामोर्चा इथे काढण्यात आला. अत्यंत मोठा असा मोर्चा बौद्धांनी या ठिकाणी सक्सेस करून दाखवलेला आहे. याची दखल निश्चितच सरकारला घ्यावी लागेल आणि जर सरकारने भविष्यात या मोर्चाची दखल नाही घेतली तर विविध प्रकारचे आंदोलनं आंबेडकरी समाज करणार आहे. आणि बौद्धगया येथील महाबोधी विहार ब्राह्मणाच्या तावडीतून सोडवल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी आजचा हा मोर्चा होता. शुरू कर. जगन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उचल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान बुद्धांचा, सम्राट अशोकांचा, अनागारी धर्मपालांचा, भिक्खू संघाचा, बौद्ध धम्माचा, पंचरंगी धम्मध्वजाचा अगदी